हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज आपण परिसर अभ्यास 2025चा पेपर पाहणार आहोत. जो प्रिव्हियस पेपर आहे तो आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर आहे 121. तर पहा, सागरी जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपक्रम वापरतात? तर याचं उत्तर आहे बरोबर हायड्रोमीटर, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. उद्योगाचे सामाजिक दायित्व खालील पर्यायापैकी कोणत्या बाबीतून दिसून येते? तर याचं उत्तर आहे कंपनी नफ्याची 2% रक्कम CFR फंडात जमा करणे. तर याचं काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 3. चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. कशी योग्य जोडी ओळखायची आहे? तर याचं उत्तर आहे जागतिक व्यापार संघटना, म्हणजेच काय जिनिव्हा. हे काय आपलं उत्तर बरोबर आहे. चला तर मग आपण पुढे पाहूया. 124वा क्रमांक आहे. विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय असते? सांगा बरं मला. विशेष गरजा असलेल्या मुलामुलींच्या शिक्षणाची कमाल वय किती असतात? 6 ते 18. यातील काही चुकलेलं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की, तरी चुकून चुकलं तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात. चला तर मग पुढचा आपण क्वेश्चन पाहूया. नदी व उपनदी यांचा अयोग्य पर्याय सांगायचा आहे. कसा योग्य नाही, अयोग्य पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर मला सांगा. सिंधू, रावी, गंगा, कोसी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा का तापी, गिरणा यातील अयोग्य जोडी तुम्ही मला सांगायची आहे. ओके. मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर कोणता? मॉम या नावाने मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम मॉम या नावाने कसा आहे? प्रसिद्ध आहे. चला तर मग आपण पुढचं पाहूया. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते. तर कोणाला म्हटले जाते? तर बायोफायटा यांना काय म्हटलेले जाते? उभयचर. तर मग पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. तडितर रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्ये नसणारा पर्याय कोणता? तर पर्याय नसणारा इथे विचारलेला आहे. क्वेश्चनमध्ये असे चुकतात आपले क्वेश्चन. तर नसणारा इथे विचारलेला आहे. तर पर्याय पाहू आपण. पर्याय क्रमांक 3 आहे कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाड पत्रा, म्हणजेच काय? पुढचा क्वेश्चन पाहूया. फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. या मागचे कारण काय आहे? तर याचे कारण काय आहे? संगणन हे काय त्याचं कारण आहे. चला तर मग पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर हा कोणता बदल आहे? भौतिक बदल आहे. रासायनिक बदल आहे का? नाही आहे. आपण रासायनिक केले का? त्यात नाही केलेलं. आवर्ती बदल आहे का? नाही आहे. व अनावर्ती बदल आहे का? तर नाही आहे. तर हा कोणता बदल आहे? भौतिक बदल आहे. चला तर मग आपण आता 131वा प्रश्न पाहणार आहोत. पहा, विविध ऊर्जेची रूपे व उदाहरणे यांचा योग्य जोड्या लावायची आहे आता आपल्याला. तर याचं काय आपण सांगू? गोठ्याचा, डायरेक्ट मी तुम्हाला याचा आन्सर सांगते. गोठ्याचा खेळ, तर याचं काय आहे? गतिज ऊर्जा. काय आहे? गतिज ऊर्जा आहे. नंतर काय आहे? गलोलचा अर्थ काय आहे? स्थितिज ऊर्जा आहे. ओके. प्रकाश संश्लेषण क्रिया, तर याचं काय आहे? प्रकाश ऊर्जा आहे. वनवा पेटणे, तर हे काय आहे? रासायनिक ऊर्जा आहे. वनवा पेटणे काय? रासायनिक ऊर्जा आहे. चला तर मग आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. मनुष्यास ऐकून येणाऱ्या ध्वनीचे वारंवारता किती असते? 20 Hz असते 20,000 Hz या दरम्यान असते मनुष्याची ध्वनी ऐकण्याची वारंवारता. ओके. पुढचा प्रश्न पाहून आपण. रक्तपेशी व पेशीची रेत टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग केला जातो? तर द्रव नायट्रोजनचा वापर केला जातो. मी आता पर्याय पुढचा पाहू आपण. H1N1 ह्या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या कोणत्या नावाने ओळखले जाते? स्वाईन फ्लू या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? तर याचं उत्तर आहे लॉक्टेज. याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला तर मग पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. मराठी भाषेतील पहिली वर्तमानपत्र कोणते आहे? तर कोणते आहे? दर्पण हे आपलं पहिलं वर्तमानपत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारा पद कोणते आहे? गटात न बसणारा पद न बसणारा विचारलेला आहे. परीक्षेमध्ये गडबड करायची नाही. न बसणारा पद कोणते आहे? तर अवस्था हे काय आहे? गटात न बसणारा आपला पद आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण आता. 138 नंबरचा. खऱ्यापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य काय आहे? तर काय आहे याच्यामध्ये सांगा बरं. तर याचं उत्तर आहे नाटकातील पात्राचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते. हे त्याचे काय वैशिष्ट्य आहे? दशावतारी नाटकाचे हे काय वैशिष्ट्य आहे. चला तर आपण पुढचा 139वा क्वेश्चन पाहूया. शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅडॅश तर तोरणा किल्ल्यास डॅडॅश हे नाव दिले. तर काय दिलेलं आहे? रायगड आणि प्रचंडगड हे नाव दिलेलं आहे. रायरीच्या किल्ल्यास रायगड हे नाव दिलेलं आहे. तर तोरणाच्या किल्ल्यास प्रचंडगड हे नाव शिवरायांनी दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचे आहेत. काय जे प्रिव्हियस क्वेश्चन आहे तेच रिपीट खूपदा होत असतात. खालीलपैकी संत नामदेव, आता
पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी संत नामदेव यांच्या बाबत कोणते विधाने म्हणजे योग्य विधान कोणती योग्य विधाने कोणती आहे? तर उत्तर काय आहे आपले? तिन्ही योग्य आहे. म्हणजे कोणता? चला तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. 141वा. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असतात? म्हणजे कोण? अष्टप्रधान मंडळातील मंत्री हे या पदावरील कोणते काम पाहत असतात? तर पत्रव्यवहार सांभाळणे हे त्यांचे काम पाहत असतात. मंत्री लोक शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री हे पद कोणते काम पाहतात? पत्रव्यवहार सांभाळणे हे पाहत असतात. यावर हमखास क्वेश्चन आलेलाच असतो. हा खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता पुढे. सरकारने सुरू केलेली खडू-फळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर खडू-फळा योजना कशासाठी प्रसिद्ध आहे? प्राथमिक शिक्षण. ओके, योग्य जोड्या जुळवा. आता पहा, मी डायरेक्ट तुम्हाला जोडी दाखवून देतो. कासबाड प्रकल्प, तर हे 3 पर्याय आहे याचा. तर याचा पर्याय आहे अनुताई वहाग. ओके, अनुताई वहाग. शारदा सदन, तर याचं काय? पंडिता रमाबाई. शारदा सदन, पंडिता रमाबाई. सेवा सदन, तर काय? सेवा सदन, रमाबाई रानडे. आणि महिला दक्षता समिती म्हणजे काय? प्रमिला दंडवते. हे काय? हे त्यांचे जोड्या योग्य प्रमाणात दिलेल्या आहेत. चला तर मग आपण पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? तर किती? 21 वर्ष पूर्ण असावी लागतात. लोकसभा हे डायरेक्ट सभागृह आहे, तर कसं आहे? कनिष्ठ सभागृह आहे. भूदल, पुढचा आपण प्रश्न पाहूया. भूदल जनरल, तर वायुदल काय आहे? तर एअर चीफ मार्शल. हे याचा आन्सर बरोबर राहील. चला तर आपण 47वा क्वेश्चन पाहणार आहोत. भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदान खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? तर याच्यामध्ये काय बघा? तिन्ही बरोबर आहेत. कोणते? लोकसभा, राज्यसभा व विधानसभा हे तिन्ही राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदान करताना यांचा तिघांचाही समावेश असतो. कोणता? लोकसभा, राज्यसभा व विधानसभा या तिघांचाही समावेश असतो. चला तर आपण 148वा क्वेश्चन पाहणार आहोत. गटात व गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती ती संगत बाब कोणती आहे? तर गट पर्वताचा माथा हा टोकदार असतो. ही कशी विसंगत बाब आहे? चला तर 149 पाहूया आपण. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे काय? GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? तर कोणता येतं? अक्षवृत्त व रेखावृत्त याचा वापर आपल्याला करता येत असतो. चला लास्ट अँड बेस्ट आपण क्वेश्चन पाहणार आहोत 150चा. थंड प्रदेशातील बर्फ हे डॅडॅश नसते म्हणले असते नाही. थंड प्रदेशातील बर्फ हे डॅडॅश नसते. तर याचं उत्तर काय आहे? पारदर्शक. थंड प्रदेशातील बर्फ हे कसे नसतात? पारदर्शक नसतात. हे त्याचं बरोबर आन्सर आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.